हॅलो फ्रेंड, कसे आहेत सर्वजण। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर स्पेशल पावटा आणि वांग्याची भाजी। अगदी घरगुती पद्धतीने आणि झटपट होणारी भाजी, चवीला एकदम उत्कृष्ट आणि चव जिभेवर रेंगाळणारी। चला तर मग पाहूया। वांगी आणि पावटा अशा पद्धतीने वांगी कट करून घेतली आणि पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या। वांगी कट करताना कुठे कीड वगैरे लागलेली आहे की नाही हे मात्र नक्की लक्षात घेऊन चेक करूनच मगच कट करा। तर असं हे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवरती पातेलं तापत ठेवायचं। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, जितकं आपल्याला भाजीला हवं असतं त्या पद्धतीनं। तेल थोडं कडू लागलं म्हणजेच तापू लागलं की आपण त्यामध्ये वांगी आणि पावट्याचे दाणे टाकून द्यायचे। तर तेल छान प्रकारे तापल्यानंतरच हे टाकल्याने चांगली चव ही पदार्थाला येते। जर तेल चांगलं तापलं नाही तर पदार्थाची चव बिघडू शकते। ज्यावेळी आपण हे तेलामध्ये टाकतो त्यावेळी ते चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं, जेणेकरून जे वांगे आहे ते पूर्णपणे काळपट होईपर्यंत भाजलं पाहिजे। आणि त्यावेळी थोडासा गॅस बारीक करून वरती झाकण ठेवून द्यायचं। यामुळे काय होतं, तेलाचा पूर्ण अंश त्या वांग्यामध्ये आणि पावट्यामध्ये उतरतो आणि छानसा सुवासही सुटतो। त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, परत गॅस बारीक करायचा आणि वांग जे आहे आणि जो पावटा तो तेलामध्ये पूर्ण आणि मिठामध्ये शिजू द्यायचा। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि तेही तसंच झाकून ठेवायचं, जेणेकरून हळद, मीठ आणि तेल त्या वांग्याला पावट्याला छान प्रकारे मिक्स होईल आणि एक सुवास सोडेल अशा पद्धतीनं। म्हणजे आपलं कोल्हापुरी तिखट आहे, जे की आपल्या लाल मिरचीचं तिखट असतं ते तिखट टाकून दिलं आणि थोडंसं तेलामध्ये ते फ्राय केलं। त्यामुळे काय होतं की तेलाचा एक कट किंवा तवंग जो म्हणतात, जो कोल्हापुरी स्पेशल आहे तो त्या भाजीला सुटतो। आणि ज्यावेळी त्या भाजीला तो सुटतो त्यानंतरच मग त्यामध्ये पाणी ओतून द्यायचं। आता मी कुठलाही मसाला वेगळा असा वापरलेला नाही आहे। हळद, मीठ आणि कोल्हापुरी तिखट इतकंच वापरून ही भाजीमध्ये पाणी ओतून दिलं आहे। आता हे पाणी ओतल्यानंतर आपण थोडा वेळ त्या भाजीला शिजू द्यायचं। तुम्हाला जर मंद गॅसवरती भाजी शिजवायची असेल तर ठीक, नाहीतर मग तुम्ही बारीक गॅसवर मोठ्या गॅसवरती ती भाजी शिजवू शकता। भाजी शिजल्यानंतर भाजीला एक वेगळ्या प्रकारचा तवंग येतो आणि सुवासही सुटतो। अगदी वेगळी आणि झटपटीत होणारी ही रेसिपी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फेमस आहे। प्रत्येकाच्या ग्रामीण भागी गेल्यानंतर तुम्हाला विशेष म्हणजे वांग्यामध्ये पावटा मिक्स अशी भाजी फक्त आणि फक्त कोल्हापूरमध्येच मिळेल आणि तीही चवीला उत्कृष्ट। तर मी आता ही भाजी शिजत ठेवली आहे। यामध्ये प्रथम मीठ घातलं, हळद घातली, लाल तिखट घातलं, त्यानंतर पाणी घातलं आणि भाजी शिजत ठेवली। भाजी शिजत असताना छान असा सुवास अख्ख्या किचनभर पसरत असतो, कारण ह्या वांग्यामध्ये पावट्यामध्ये पूर्णपणे ते पदार्थ एकरूप झालेले असतात। ही छानशी अशी भाजी, रस्सा भाजी शिजून तयार आहे आणि ही मी आता वाटीमध्ये काढणार आहे। तर ही भाजी वाटीमध्ये काढल्यानंतर एक वेगळा सुवास सगळ्या किचनभर पसरत आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका।